झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यातील गुलमोहर प्रकरणाचे उलगडते गूढ। पोलीस तपासात तिसरा आरोपीही सापडला। मुंबईतील पनवेल येथून पकडून केले धुळ्यात हजर। धुळ्यातील गुलमोहर विश्रामगृहात घबाड प्रकरणी तपासात एक एक धागा उलगडला जातोय। हळूहळू या घटनेतील गूढ उकलले जात असून यातील आरोपी समोर येत आहेत। पोलिसांनी तब्बल 30,000 सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा बारकाईने अभ्यास सुरू केलाय। यात आढळून आलेल्या संशयास्पद व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे। यातच गौतम नारायण वाघमारे या 43 वर्षांच्या व्यक्तीला तपासासाठी धुळ्यात आणण्यात आले। तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील असला तरी त्याचे वास्तव्य मुंबईतील पनवेल येथे आहे। यापूर्वी पोलिसांनी आरोपी क्रमांक 1 किशोर पाटील आणि दुसरा राजकुमार मोगले यांना ताब्यात घेऊन त्यांचे जबाब नोंदवले आहेत। आता या तिसऱ्या आरोपीचेही जबाब नोंदविण्यात येणार आहेत। सीसीटीव्ही मध्ये दिसलेली माणसे कोण कोण आहेत, गाड्या कोणाच्या आहेत आणि ही माणसे गुलमोहर विश्रामगृहात का आलीत याची माहिती नोंदविण्यात येणार आहे। आरोपींचे CDRही प्राप्त करण्यात आले आहेत। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।